प्रवासामध्ये 8 दिवस खाता येतील अशा चपात्या आज आपण बनवतोय. एकदम गोड आणि सॉफ्ट अशा. त्याच्यासाठी आपण लाल भोपळा घेतला आहे अर्धा किलो. छान असा किसून घ्यायचा. लाल भोपळ्याला डांगर भोपळा देखील बोललं जातं. पम्पकिन इंग्लिशमध्ये बोलतात. त्याला जेवढा भोपळा किसून घेतला त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालून घ्यायचा. पाणी न घालताच गुळाचंच खूप सारं पाणी सुटतं. त्याच्यामध्ये हा भोपळा चांगला ट्रान्सपरंट होतोपर्यंत शिजवून घ्यायचा. शिजला की थोडासा थंड करायचा. नंतर त्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालून आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून वेलची पावडर देखील घालायची. सुंठ पावडर, वेलची पावडर आणि असं पीठ मळून घ्यायचं. चपाती करतो तशीच चपाती लाटून घ्यायची छानशी. ही चपाती तुम्ही थोडंसं तेल लावून देखील लाटू शकता किंवा सुकं पीठ थोडंसं घेऊन छान अशी लाटून घ्यायची. मस्त तेल तुपावर भाजून घ्यायची. प्रवासात 8 दिवस टिकते. प्रवासात